श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकून सिद्धाचे वचन नामधार करी नमन विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करून या श्रीपाद कुरुवर पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांगा आता कृपामूर्ती दातार सिद्ध मनी नामधारका पुढे झाले अति कौतुका तया ग्रामी रजक एका कृपामूर्ती दातारा सिद्ध मनी नामधारका पुढे झाले अति कौतुका तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार संपादित्याती त्रयमूर्ती आपण एके दिवशी श्रीपाद येते स्नानासी गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटाकात रजकासे वस्त्रे धूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरु मूर्तीसी नित्य त्रिकाळी येऊन या दंड प्रणाम करून या नमन करी अति विनया मनो वाक्काय कर्मे श्रीपाद म्हणती रजकासी कार्य नित्य कष्ट तोसी तुष्टलो मी तुझे भक्ती सिर सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून विनीत तसे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता दुरुनी करी दंडवता मठा गेलिया येण्याची परी ऐसे बहुत दिवसावरी तो रजक सेवा करी अंगण झाडी पुरुषिक वारी नित्य नियम येणे विधी आस्था एके दिवशी विदेखा वसंत ऋतू विवेशाखा क्रीडा करीत नदी टाका आला राजा मुलांचे एक स्त्रियासहित नावे तापन अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखिला सर्व दळ दोन्ही थडी अमित असती घत्ती गोडी मिरविता ती रत्न कोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गरजत सवे ती थडी रजक होता नमस्कारित शब्दे झाला दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अति मानसी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी पशु समान देहा पुला धन्य राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळले कवन देव आराधिले कैसे श्री गुरु असते भेटले मग पावला देशी दशा ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखिली त्याची मनवासना रजक मनी स्वामी आसी देखिले दृष्टीने रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधोनी देवासी पावला शावस्थेसी मनोनी चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणी तुझे माझ सौख्य श्रीपाद मने रजकासी जन्मदाराभ्य कष्टलासी वांछा असे भोग वयासी राज्य भोग तमोव्रती निववावी इंद्रिय सकळ नातरे मोक्ष नवे निर्वळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परिहेसा तुष्ट वावया इंद्रियासी तू जन्मावे मलंच वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित ऐकुनी स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडून कृपा सागर तू गुरुराज पूर्ण अपेक्षे नको म्हणतसे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे आम्हा येणे भेटी होताची आमासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता बरोसी आम्हा येणे घडेल अनेक कार्याकारनेसी अवतार हो परियेसी वेशधरुनी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती ऐसे तया संबोधोनी निरोप देती जाय म्हणून रजक लागला तये चरणी नमन करीतसे तयावेळी देखुनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती अभोगेसी किंवा पुढती राज्यभोग मद सांग रजक विनविती श्रीपादासी झालो आपण परवयासी भोगभोगीन बाळ अभ्यासी यवन गोड राज्यभोग ऐकून रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची ते वेळी तेजीला प्राण तत्काळी जन्म झाला बलंच कुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐसे रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधार कथा चरित्र झाले पुढे अनेक इतके झाली अवसरी श्रीपादराव कुरपुरी असता महिमा परंपारी प्रख्यात झाली परियसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमचे कैसे वाचे नवला नव्हे अमृत दृष्टीने स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार सांगे नाही कमने एकाग्र प्रख्यात असे कुरपूर मनकामना पूर्ती तेथे ऐसे किती दिवस वरी श्रीपाद होते कुरपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची आश्विन वैद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिके दिसते अदृश्य आपण कुरपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्ती अवतार
जे जन असती भक्त केवळ त्यांची दिसती निर्मळ कुर्व पुरुषेत्र पूर्व असते प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पत्रो सिन्नसते पाख्याने सिद्ध नामधार संवादे रजकवर प्रणानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम नवमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.